मी वर्षा तुमच्या सर्वांचं स्वागत करते. आज आपण देवसेना बाही कटिंग आणि टिचिंग करणार आहे, किंवा तुम्ही याला फुगा बाही किंवा पब बाहीसुद्धा बोलू शकता. मी अस्तर कटिंग करून घेतला आहे. अस्तर आपला 8 इंचाचा आहे बाही उंची, त्यात 1 इंच प्लस करून मी 9 इंच घेतलं आहे. बाही रुंदी मी 8.5 इंच घेतले. मुंढा उतार 3.5 इंच घेतला आहे. हे आपले काठ आहेत. काठ टोटल 4 इंचाचे आहेत. त्यात मी 1 इंच प्लस करून घेणार आहे, म्हणजे आपल्याला काठ 5 इंचाचे येणार आहेत. आपली बाही 8 इंचाचे, तर 4 इंचाचे काठ आणि 4 इंचाचा वरचा कपडा. तर आपल्याला हे बघा, ही आपली ओपन बाजू आहे, 4 फोल्ड बाही आहे, म्हणजे 2 बाही आपण सोबत कटिंग करतोय. बंद बाजूला मी हे बघा 8 आहे, तर 4 इंचाची बाही, त्यात 1 इंच शिलाईसाठी, 5 इंचाला मी मार्किंग करून घेते बंद बाजूला. आणि वर पबसाठी 1 पासून 2 इंचापर्यंत 1, 1.5, 2 तुम्ही ठेवू शकता. मी 2 इंच घेतला आहे. इथं तुम्हाला छातीचा चौथा भाग घ्यायचा आहे. आणि चुन्यांसाठी कपडा तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घेऊ शकता. मी 4.5-5 इंच घेतला आहे. जिथं आपण चुन्यांसाठी मार्किंग केली तिथून तुम्हाला सरळ लाईन आखायचे आणि इथून तुम्हाला नॉर्मल बाही बनवायची. मी 5-5 इंचाला मार्किंग केली आणि सरळ लाईन आखून घेतली. इथं तुम्हाला नॉर्मल बाही कटिंग आखायची आहे. हे बघा 3.5, परत एकदा मुंडा उतार आणि इथून तुम्हाला बाही शेप द्यायचा आहे. तुमच्याकडे हे जे पेपर असेल तर तुम्ही इथं पेपर पण ठेवू शकता. आणि आता चुन्यांसाठी असा शेप वर फिरवायचा आहे चुन्याच्या बाजूला. ही सगळ्यात सोपी पद्धत आहे पब बाहीसाठीची. आपली बाही आखून कंप्लीट झाले. आता आपण कटिंग करून घेऊया. आपली बाही कटिंग करून झाली आहे. मी पुढील मुंडा शेप ह्याप्रमाणे मार्किंग करते. हे बघा, आता पुढील मुंडा शेप कटिंग पण करून झाला आपला. आता 8.5 जिथं आपण मार्किंग केली होती तिथं लाईन आखा एक, आणि 1.5 इंच बाहीकडच्या साईडला मार्किंग करून घ्या. 1.5, 3 इंच आपण 3 इंचामध्ये सर्व चुन्या देणार आहे, कारण की आपला कपडा डबल आहे. हे बघा, म्हणजे आपली बाही परफेक्ट आपल्या अस्तरला व्यवस्थित बसेल. ही अस्तर जोडायसाठी चुन्या किती अंतरावर घ्यायच्या ही सगळ्यात सोपी पद्धत आहे. 1.5 इंच किंवा तुमचा आतला कपडा किती तुम्ही सोडलाय त्याच्यावर तुम्ही ठरवू शकता. तुम्हाला 1 इंच बाहेरून चुन्या द्यायला टाट करायचं आहे की 1.5ला की 2ला. मी 5 इंच 4.5-5 इंच कपडा घेतलाय म्हणून मी 1.5 इंच बाहेर मार्किंग केली, तिथून चुन्या टाट केल्या, तर मला बाही बऱ्यापैकी परफेक्ट पुरली आहे. हे बघा, दोन्ही बाजूने आपल्या चुन्या देऊन झाल्या आहेत. आता मी काठ अटॅच करायला घेते. काठ थोडी छोटी आहेत, तर आपण हे बघा ह्या साईडला दोन्ही बाजूला मी अर्धा इंच ब्लाऊजचा कपडा सोडते, मग काठ अटॅच करायला घेते. आपले काठ अटॅच करून झाले आहेत. त्यानंतर तुम्हाला एका साईडला दाब शिलाई द्यायची आहे. दाब शिलाई पण आपली देऊन झाली आहे. आता एक्स्ट्रा कपडा मी बोलली होती आपल्याला कट करायचं आहे, तर मी हे बघा एक्स्ट्रा कपडा मी कट करून काढते. आता याच्यावर तुम्हाला अस्तर ठेवायचं, जे आपण अस्तर पहिलाच मी मोजून दाखवलं होतं, आणि अस्तरप्रमाणे बाही शिवून घ्यायची, जसं आपण नॉर्मली साधी बाही कशी शिवतो त्याप्रमाणे. आता तुम्हाला दाब शिलाई द्यायची आहे अस्तरकडच्या साईडला, आणि पूर्ण कपडा पलटी करायचा आहे किंवा फोल्ड करायचा आहे, आणि परत एक शिलाई फिनिशिंगवाली द्यायची आहे. एका बाजूने आपली बाही परफेक्ट अटॅच झाली आहे. आता दुसऱ्या बाजूला हे बघा मी उलटी ठेवली आहे, म्हणजे अस्तरचा कपडा आपला वर आहे आणि आपण अस्तरलाही कट मारला होता आणि ब्लाऊजला सुद्धा कट टाकला होता. तर आपल्याला कटला कट जोडायचा आहे, कारण की आपली फुगा बाही आहे, नाहीतर एका साईडला सगळ्या चुन्या जातील. म्हणून मी हे बघा असं जोडल्या मला पलीकडच्या साईडला एक्स्ट्रा कपडा जाणवला आहे, तर मी तो कपडा तिथूनच सुई बाजूला काढली. आणि हे बघा इकडून आपला बरोबर आहे, तर मी मध्यापासून एका बाजूला बाहीला शिलाई मारून घेतली. आता मी पलटी करते बाही. इथं आपला कपडा एक्स्ट्रा आहे, तर आपण इथं 1-2 चुनी देणार आहे, तर तो फुगा आलेला कपडा बरोबर पबमध्ये आपल्या
बसेल. हे बघा, मी अशाच सुन्या दिल्या, तर आपली बाही तयार झाली आहे. आता बाही पलटी करा आणि एक्स्ट्रा कपडा जोही दिसतोय तो सगळा कट करून काढा. ही माझी बाही कटिंग आणि टिचिंग करायची पद्धत तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट नक्की करा. सबस्क्राईब करा. आपली बाही शिवल्यानंतरचा हा आपला पूर्ण लूक आहे. आता ही बाही मी ब्लाऊजला जोडल्यानंतर फिटिंगही केला. फिटिंग केल्यानंतरचा आपला हा फायनल ब्लाऊजचा लूक आहे. हे बघा. थँक्यू.